नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. मला गणित जणीचे मेसेज करत आहे तुम्ही कानबाई माताना कार्यक्रमले का बनी होता ताई पैसा असली इथली व्हॅल्यू देऊनी. जर तुम्ही निकिता ताई पैसा असली इथली व्हॅल्यू देती ना तर मंदानाले पण कानबाई माताना कार्यक्रम म्हणतात. तर ते तुम्ही निकिता ताई राहती नाही पण मी तटे वतू दिनभर नाचनू आको. जर तुम्ही निकिता ताई पैसा असले व्हॅल्यू देती ना तर गावोगावी जाई संध्या ध्यानना शिबिरलेच फुकटमा त्या पण मी लेतून स्वखर्चतून मी तटे जास. तर काही पण वापस राहिले त्याकडे तुम्ही ध्यान देऊ नका. दुसरी गोष्ट, माले बलावणं उंथ पण मी स्वतःवी रिजेक्ट करेल. मनकडे बेटा प्रूफ सुद्धा आहे. ते यासाठी रिजेक्ट कर की एकच शहरमा जर आपला खानदेशवासी असता 4 तुकड्या पडी राहणार 4 ठिकाणी कार्यक्रम वी राहणार कितपत योग्य आहे. कानबाई मातान कार्यक्रम म्हणजे एकोपान आहे आणि या तुकड्या फक्त राजकीय पक्षासना यामुळे त्या करी राहतात. म्हणजे जे आपला खानदेश या कार्यक्रमात हाई मॅनेज करणारा जो लीडर आहे मेन व्यक्ती तो म्हणस मला आटेंग ना नगरसेवकनं तिकीट भेटावे. दुसरा म्हणस मला आटेंग ना या पक्षाकडून 1-1.5 लाखनी पावती भेटावे. आणि आपली सामान्य पब्लिकले यानी जानकारी नाही आहे. ते मला काळणवर पडणं म्हणीस मी त्या कार्यक्रमले नाही म्हणा. मी बोलणं तुम्ही बट्टा जण एकत्र या. मी त्या कार्यक्रमले येसूत आपण मस्त सेलिब्रेट करसूत. पण त्यासनी नाही ऐक ज्याने त्यांना स्वार्थ देखा तर राजकीय पक्ष असले असं देखाडतात. बघा साहेब आमच्याकडे खानदेशची एवढी पब्लिक आहे, तुम्हाला एवढं मतदान मिळेल, फाडा पावती देखा साहेब, मला तिकीट द्या, मी एवढं मतदान तुमले दिसू. समजलं. तर असं या गोष्टीसले मी हाय नाही करावं म्हणून मी त्या कार्यक्रमले निवडून राहिना. गोष्ट म्हणे कानबाई माताना तर मला जडे जाणवतं मी जाई म्हणून जडे नाचणं तर तटे नाची.